चित्ताला तर नसे शांती असली विद्या करावी काय, हरिनाम ते घेत नाही असली जीव उपयोगी नाही. बँकेत कोटी बरेच लोक आहेत, औदार्य सगळ्यांकडेच नाही. काय म्हणणार तुमचं? शतेचे जायते शूर, सहस्रेषु वक्ता दशसहस्रेषु पंडिता, परंतु दाता भवती वानव. शूर माणूस 100 गावतील, हजारो पंडित गावतील, शेकडो, पण दातो मिळण्या शक्य ना. आता हो इकडे हरिनामाचा सत्ता सुरू आहे. काही लोक आहेत उदार रस्ते देणारे, पण बरेचसे असे असतात की पैसे आसान सुद्धा खिशात हात घालून बघूचे नाही. अशातला विषय नाही. पैसे खूप जणांकडे. चिकटपणा म्हणजे किती नाही, चिकटपणा म्हणजे किती. एका ठिकाणी कीर्तन सप्ताह सुरू होतो. म्हातारो कीर्तनात दाब निघालो. त्यांच्या घरात अखंड तेवणारो लामण देव होतो. देव घरात, पण त्या देवाच्या बत्तेक उंडलाचा तेल स्वस्त आहे, स्वस्त. आणि तिन्ही सांजेच्या वेळात जरासं लावायचो, 5 मिनिटं पेटलो नाही पेटलो का फू करायचो. मालवटा किती देवभक्ती. आणि कीर्तनात जाऊच्या गडबडीत तो म्हातारा एक दिवशी तो फू करू विसरलो. साधारण 4-5 किलोमीटर चलन गेलो आणि त्याच्या लक्षात येईल, अरे देवाकडची बत्ती मालो विसरले. थैसून पाठी येलो, दरवाजा थाप मारता म्हणालो दारुगड. बायको म्हणता कोण कोण म्हणजे मी समाजले म्हणालो, माझ्या संसाराचा वाटोळा करतलो. ओ झाला काय, काय झाला तू म्हणाता, कधीच लक्ष देवत. ओ झाला काय, झाला काय म्हणजे मी म्हणाले गडबडीत देवाकडचो डबो मालो विसरलं. पण बत्ती समय बघा, तू याच्या काय लक्षात येला नसताला. म्हणालो काय इतकं जीव तोडतास, त्या लगान लागला लास्टला किती इतक्यासा लागला असताला. पण खैसूनच्या पाठीला, खैसून 4 मैल गेलंय आणि 4 मैल पाठीलंय. मग 4 मैल गेलंच नाही, 4 मैल पाठीला असं म्हणाले. तुमचा चप्पल धरला ना, ती म्हणता मूर्ख की काय, तो म्हणता हा बघ हातातून आणलं. म्हणजे किती चिकूपणा. एका माणसांना पुढसून इनशर्ट केल्या नाही, पाठसून पाठी सोडल्या. शर्ट यांच्यासारखे विचारलं काय ही फॅशन कायची, तुका म्हणालो समजायचं म्हणजे नाही. म्हणालो फाटसून पॅन्ट फाटली आहे पाठी सोडली. असं तसे हुशार लोक. चित्ताला जर शांती नसेल, असली विद्या असून उपयोगाची नाही. आणि हरिनाम जर घेत नसेल, घ्यायचं सोडा, निदान जर ऐकत नसेल, तर ही जी जीभ आहे ती निश्चित चोचले पुरवण्यासाठी नाही. काय म्हणणं आहे तुमचं? आज काय करूया? पुरणपोळी करूया. उद्या काय करूया? बासुंदी करूया. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खाण्याचीच गोष्टी. देवात उत्पत्ती घेताना साध्यात साधो पुरलो द्या उत्पत्ती. आणि आपणाक वास घेवतो असलो तर भारी वासाचो द्या. देव वास घेता जिलेबी वडो उपवास असा तर बघू नको. एरबी खर्च जर 50 रुपये असलं तर उपवासात 500 रुपये. मुळात आधी तो उपवास होतच नाही. उपवास, उप म्हणजे देव आणि त्याच्या जवळ असणे म्हणजे उपवास करणे. या देहाची हाल करणे उपाशी रवाना आहे. हे निमित्त केलेले म्हणजे कशासाठी? तुम्ही जर दिवसभर खायत राहिला तर देवाकडे बघतालाच कधी. म्हणून उपाशी राहायचा शक्यतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीरात एक प्रकारचा लंघन, त्या निमित्तानं आराम. नाहीतर ह्या खा, ता खा, वडो खा, बटाटो वडो खा, पाव खा, काय गावात तर नाशाडी कसलीच नाही. मग डॉक्टरची भर, डॉक्टर सांगते कोलेस्ट्रॉल वाढला, आता तुमची एन्जिओग्राफी करू. नुसती संध्याकाळची 1 टाइम उकड्या तांदळाची पेज खावा आणि बघा ते शोधते ना तुमची प्रकृती कशी राहतात. तर या ठिकाणी खरोखर या
हरिनाम सप्ताहातला जे काय परमेश्वराला पाहिजे त्याच्या आवडीचं या लोकांनी इथं ठेवलं. तो परमेश्वर तुम्हाला पावल्याशिवाय राहणारच नाही. आणि तुम्ही सगळे श्रवण भक्ती करताय. 9 भक्तीचे प्रकार, त्याच्यातली 1 नंबरची भक्ती म्हणजे फक्त बसल्या जागी बसायचं आणि ऐकायचं, काहीही करायचं नाही. एवढं पुण्य आम्ही करतो. 2 नंबर हा म्हणजे काळो बाजार ना, श्रवणम कीर्तनम 2 नंबरची भक्ती. बरोबर आहे ना? चुकला तर सांगा जेव्हा. म्हणजे आम्हाला जेवढं पुण्य मिळणार नाही एवढं पुण्य हे जे लोक ऐकतायत श्रवण करण्याला, एवढी ताकद परमेश्वराने दिलेली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी भगवंताने सांगितलेलंच आहे की ज्या ज्या ठिकाणी माझं हरिनाम चालेल त्या त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष येऊन उभा राहणार. जर इथं हे भजन पांडुरंगाचं चालू आहे, मग इथं पांडुरंग हजर असणार म्हणजे असणार. ज्या ठिकाणी रामाचं चालू असतं भजन कीर्तन त्यावेळी त्या ठिकाणी मारुतीराय हजर असतात. आणि मारुती तर चिरंजीव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अजरामर आहे. पण हे बऱ्याच लोकांना अजून कळतच नाही. कारण दुनिया बदलली आहे तशी. ह्या व्हॉट्सअपचा युग, फोनचा युग, हो केव्हा वाटोळा करीत काही सांगा होता ना, तसं तो TV मी तुमका सगळ्यांका मानतोय. कारण 7 वाजले रे वाजले काय त्या मालिके पुढे मग हे समोर जाऊची हिंमत नाही कोणाची. हो चला चला तुमचं याचं काम नाही, तुम्ही बाहेर. बरं ते मालिका तरी कसले, काय अर्थ त्याच्यात घेण्यात क्या? माझ्या नवऱ्याची बायको. सुख म्हणजे नक्की काय असते? आयुष्यभर तिका सुख नाहीच. ते तो छळवादच सुरू आहे. रंग माझा वेगळा म्हणजे कसला? आणि वर्षानुवर्ष त्याचबरोबर ते मालिका, बाळूमामाची मालिका लागतात, गजानन महाराजांची मालिका लागतात, स्वामी समर्थांची मालिका लागतात. किती जण बघत असतील नका माहित नाही. काहीतरी चांगला कानात पडा. 7 वाजता बरोबर कीर्तन महोत्सव सुरू असतो. चांगला काहीतरी कळत ना, संगतीचा परिणाम. मगाशी 7 वाजता कीर्तन सुरू होता, आम्ही बाहेर पडता पडता ते बुवा सांगत होते की संगतीचा परिणाम कसा होता. एका ठिकाणी जुगार चालू होतो, सगळे बसलेले, काय चालला म्हणून एक कीर्तन करत बुवा असं डोकावून ते बघी होतो. काय बुवा चालला, गर्दी कसली. इतक्यात ते पोलिसांची धाड पडली, बाकीचे सगळे पिळाले, गाव लोक होऊन तो कीर्तनकार बुवा. कोर्टात केस झाली, 6 महिने शिक्षेत गेलो, फुकट. कारण संगतीत कोणत्या गेलो, वाईट काय करूचा या माणसात कळता पण ओळख नाही. संपत्ती बहु आहे घरी, चिकटपणा तो करायचं काय, मनुष्य जन्म हा कशासाठी घडला नाही, अरे तुरे अन अभद्र बोलती असली बायको करायची काय, असली बायको करायची काय, असली बायको करायची काय. बायकोला जो रोज मिळतो असरा नवरा उपयोगी नाही, असला नवरा उपयोगी नाही, असला नवरा उपयोगी नाही. संसारात पती पत्नी 2 रथाची चाल. 100 आकडे ज्यांना मोजायला आले त्यांचा संसार व्यवस्थित चालल्याशिवाय राहत नाही. नाहीतर एकानं अरे म्हटल्याने दुसऱ्यानं काय रे म्हटले. पण बायकांच्या बाबतीत एक सांगतो की आपला नवरा किती दुर्गुणी असू दे, 745 वाला असू दे, जुगार खेळणारा असू दे, आणखी काय करणारा असू दे, पण त्याच्या बायकोला मात्र आपल्या नवऱ्या इतका अभिमान. किती जरी वाईट असतात चुकून नाही त्याच्याबद्दल काय बोलणार. क्वचितच कोणतरी फॉरेनवाली किंवा मुंबई सुधारलेल्या शहरातली असेल तर. इकडे तुमका सहसा गावाचे नाही. मी एका मुंबईत माझ्या मित्राकडे गेलोय, बायको अशी खोलीच्या दारवारच्या तांदूळ निवडी होती. म्हटलं अमुक होय असं गेली होतूर तो सर माका तिथं लक्ष ना, ती सांगता घरात कोणाचं हे पप्प्या चुलीवरचा दूध उतरण जरा ते मोरियातले कपडे धुवून. मी आपलं गेलोय तो सर तो घामाघूम जाऊन टावेल लावून गेलो. अरे तू इले घरात गेलो, टी-शर्ट घालून येलो. कसा काय चालला, कधी येईल म्हटलं कालच काय बरा चालला, बरा म्हटलं माझा तो तर मुंबई घेऊन बरोच म्हटलं गम बसवलं. मी ते काय सांगते कसलो म्हणजे काय नोकर दाकर असत ना तुझ्या घरात. नोकर दाकर कोणी सांगले ना. मग अशी बायको सांगत होती हे पप्प्या चुलीवरचा दूध उतर आणि कपडे मोरियातले धो म्हणून. गप्रो म्हणालो मेला नाकाच सांगा होती. हो पप्पे अशी परिस्थिती विचारून निमूट घामा घुम जाऊन येलो.
नेमूटपणे ता करी होतो आलिया बघायची असावे सादर. संसार कसा चालतो, दोन्ही गोष्टी अगदी सारखी जर असेल, एकमेकाला समजून घेणारी असतील तर संसारात काही प्रॉब्लेम होत नाही. भांडणं तंड कोणाकडे होत नाही, सगळ्याकडे होतात. पण तितक्या काही समजावून घेऊ का काय हो? नाहीतर एकाच्या घरात सासू इलेली, जोग बसल्यावर बायको विचारतात, काय गो आज जेवण बहुतेक तुझ्या आईन गेलेला दिसता. ती म्हणता, आईया कसा काय ओळखला? म्हणाले साधा. तरी पण तुम्ही ओळखलाच कसं? नाही म्हणाले, रोज जेवणात काळो केस गावा, आज पांढरो गावलो. काय हो गंमत झाली, जेवता जेवता दाढे खाली गावलो धोंडो, हो भिरभिरलो, भयंकर चिडलो. बायका सुद्धा कमी नाही. हॅलो, काय मूर्ख बाई आहेस तू? काय झाला? देवान तुका 2 डोळे दिले आणि 1 धोंडो तुका दिसलो ना? माझे म्हणलो दाटपणाचे शिल्लक रोवले, काय मूर्ख डोळे होते काय तुझे? तिने ऐकायला घेतल्या, म्हणालो देवान माका 2 डोळे दिसले, माका 1 धोंडो दिसलो नाही. ठीक आहे, पण देवान तुमका 1 नाही 32 दात दिले, 1 धोंडो तवा केला ना? काय बोलतो दाताचा उपयोग काय? रोज बाटली शर्माटली संसारात वाटोळे होत जाय. मनुष्य जन्म हा संसारावर जीव ठेवून तीर्थाटन ते उपयोगी नाही. देह देवाची चिंता डोळ्याची देवावरती लक्षच नाही. सध्या पर्यटन महोत्सव सुरू केला शासनाने. तुमचं काय मत हो? फिरा, त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. पण बहुतेक लोक ना उंगे झाले बघा, एकही जागा अशी सोडत नाही. काय काय जण इकडे आमच्याकडे पर्यटन म्हणजे मजा, पण घाटावर सगळी देवस्थानं, तुळजाभवानी म्हणा, पंढरपुरातली पांडुरंग म्हणा, अक्कलकोट म्हणा, इकडे जास्ती ती देवस्थानं. बरेचसे लोक देवस्थानात सुद्धा जातात, पण खरोखरच त्या देवाला त्यांचं लक्ष असतात. देह देवापाशी आणि चित्त जोड्यापाशी. चप्पल कोणी नेला तर पण असत असे लोक. मी तिकडे मळेवाडीत डबल बारे गेलोय, चप्पल असा देवाकडे काढले, ते म्हणाले चला देवाच्या पाया पडाया. नवीनच घेतलेलं आहे, पण माझं चप्पलावर लक्ष नाही होतं. गेलंय देवाचं दर्शन घेतलंय, बाहेर इलंय तर जुना तसलाच कोणी चप्पल कैक ठेवला बरोबर जात आणि माझा घेऊन गेलो. ते म्हणाले जोग चला, ते जरा काट्या कुट्यातून माडीवर जावता होता जेवणा, तर खाली चप्पल काढले थंय गेलं. येऊन बघते तर काय कोणी नेला घडलेली. ते काय लोक असत. एक माणूस रोज चप्पल नवीन घालून ये. मी म्हटलं तुझा काय चप्पलाचं दुकान बिकान आहे का? रोज शे म्हणालो माझं दुकान काय? मग नाही रोज चपला नवीन घरी म्हणालो, तेवढाच जाणाऱ्यांची मेहरबानी. ते गेलेले गेले काय पाठवून नाही. नाही सुधारायचे. भक्तीचे ते सोडून मोरे संकटी देव धावणार नाही. बरा गुरुणे ऐसे 100 पुत्र नसावे माय. आई बापाना वृद्धाश्रमी ते ठेवती त्यांची धडकत नाही. पुत्र व्हावा ऐसा गुंडा तो लावी त्रिजगी झेंडा. अंजनीन काय मागल्यान परमेश्वराकडे की माका असो पुत्र दे की दणकट बळकट आणि तो काहीतरी आपल्या सामर्थ्याने निर्माण करीत असो. नाहीतर कौरव 100 म्हणजे एक बहीण धरून 101. काय झालं हो? 5 पांडव ते रवले नाही, नपाट झालो. एकही शिल्लक रवलं नाही. स्वतः अक्कल नाही ते नाही, पण दुसऱ्याचा सांगा नाही ऐकले नाही. काय परिस्थिती? खै रवला.
असले मुलगे काय करू शकतात? काय एक कामाचं नाही, एक पुरे एकच पुत्र देखो. मारुती रायांनी केवढा करून ठेवला. आज आम्ही त्यांची जयंती साजरी करतो. सगळ्या ठिकाणी त्यांची देवळा बांधलेली असते. प्रभू रामचंद्रांची देवळा असतात. आता पुढच्या महिन्यात रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे. ही आपली हिंदू संस्कृती. आता हे सुद्धा सप्ताह काय गरज आहे 7 दिवस करूची? कारण सध्या अशी परिस्थिती असा की पापाचा पारडा जड होत चाललेला, म्हणून हे सगळे दुर्धर रोग निर्माण झाले. परमेश्वर तरी किती अंत बघतो लोक, बरोबर आहे तुमचा काय म्हणणं आहे? परमेश्वर तरी किती. मग अशा प्रकारचे हे कार्यक्रम या कृती स्थळावर जायचं तर थय थोड्याफार पुण्याची भर पडा, थोडीफार तुमची आमची ह्या होतं का आमच्या थोडाफार तरी शत्र त्या परमेश्वराचा राहता. आणि तुम्ही मला सांगा, भयाता जरी कोणी सांगू दे देव नाही ह्या जगात, तुम्ही ह्याच्यावर लक्ष देऊ नको, त्याच्यावर लक्ष देऊ नको. देव नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणाचा दुमत हा का? ते वन होते आता का नाही ना. मग एका देवळात छत्रपतींचं कीर्तन सुरू होतं आणि औरंगजेबाच्या सैन्याने हल्ला केला. कीर्तन सुरू होतं कोणाचं? तुकाराम महाराजांचं. आणि शिवाजी महाराज जाऊन त्या कीर्तनात बसलेले होते. कोणीतरी त्यांना बातमी दिली गुप्तहेराने की महाराज तिथं बसलेले आहेत, त्यांना पकडलं. म्हणजे सगळं सैन्याला वेढा दिला. तुकाराम महाराजांना कोणीतरी सांगितलं, म्हणजे मुघलांनी वेढा दिलेला आपल्याची आता काही धडकत नाही. तुकाराम महाराजांनी मनातल्या मनात पांडुरंगाला साकडं घातलं. आता हे संकट तू निवारायचं. ते मोंगल धरायला आले. ज्याला धरायला जायचं तो शिवाजी, ज्याला धरायला जायचे तो शिवाजी. मला काय सांगायचं आहे, ही कथा सगळ्यांना माहिती असेल, नाही असं नाही. पण ही किमया कोणाची? परमेश्वर जर नाही तर ही किमया कोणाची सांगा ना मग. बरेचसे लोक फारकत करतात, अरे कसलो देव म्हणणारे असत ना. श्रीराम लागू ओळखतात, नाव सगळ्यांना माहिती आहे. डॉक्टर श्रीराम लागू ते नास्तिक, देव काय मानणारे नाही. देव नाही, परमेश्वराक रिटायर करा, त्यांचं वाक्य माहिती आहे. वाक्य चुकीचं मी म्हणणे ना की मोठी व्यक्ती अख्खो जग ओळखता, आमका कोण शेजारी ओळखणार नाही, ती गोष्ट नाही आठवत. पण ते काय म्हणाले की परमेश्वराक रिटायर करा. रिटायर करावा शब्द आधी चुकीतो. रिटायर कोणाक केलो जातात? जो आधी असतात आहे ना. शाळेत मास्तर असले तरच रिटायर होतले, नाही तर कसे रिटायर होतले? म्हणजे देव असा नकळत कबूल करतात. मी देव मानत नाही, मी परमेश्वराक रिटायर करतो. त्यामुळे मोठ्या लोकांबद्दल काय करायचं सांगायचं काय की ते जेव्हा पंढरपुरात गेले आणि त्या त्यांना कोणीतरी विचारलं तुमचं मग श्रीराम लागू नाव कोणी? श्रीराम नाव कसं काय लागू? ते म्हणाले नाही, तो योगायोग असा. आणि जेवढा पंढरपुरात गेले तेवढा अक्षरशः लोटांना नवीन नतमस्तक तो केवढा वैभव. कोणी त्या म्हणाय खाऊचे तर म्हणाय सामर्थ्य आहे चळवळीचं, जो करील तयाचं, परंतु त्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान नसेल तो सत्य सुद्धा घडाने होतो नाही. परवा ते बघा ते बसले, तुमका राग नाही होतो. त्यांच्या बाजूक मी एका देवळात भजनात गेलं आणि म्हटलं थकून जाऊया पुढच्या भजनात. शे म्हणालो थंय सकतो नाही. काय झाला? 2 म्हणालो तटात ही भांडणं मानापणा. ते देव असतात ना लावले, अर्धे एकाच्या घराने अर्धे दुसऱ्याच्या घरात. आता देव मोठो की हे मोठे, मी कोणाची अवघड काढत नाही. पण काय चाललंय, आपण काय करतो, कोणाशी भांडतो, थोडा तर विचार. एवढा मोठा त्रैलोक घेतात आणि प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान पांडवाच्या घरी त्यांनी उष्टा काढला. काय ते उष्टा काढूची गरज होती? काय सांगणार? खरोखर अजूनही ह्या पृथ्वी तलावर इतक्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी माणसात सुधारणा अजून नाही हवी तशी झाली. 21वा शतक सुरू झाला, आणखी किती शतका गेली तरी नाही. त्या म्हणून काय जण म्हणतात की त्या इंग्रजांचाच राज्य करावा. जाऊ देतो, राजकारणात विषय नको. पण आपण काय करतो, काय करू खया. आणि ही आज गरज आहे समाजाची. हे सर हे सगळे माझ्याकडे बघ, तिकडे काय बघतो हा बोला आणि पेटाव काही शेटाव घेऊन नाही लागणार. मी सगळ्याबरोबर सगळ्या प्रकारचे कार्य केले, पण आता आम्ही त्या सगळा सोडून दिला की उगाच पापाचे धनी आपण व्हायचं आणि आपल्याबरोबर 4 लोकांना करायचं. कारण माझं त्या परमेश्वर कृपेने डबल बरी हो एक विषय नाही. कालपर्यंत 4 तारखेपासून एक दिवस मी झोपले नाही. कालचं एक दिवस विश्रांती का घेतलंय? कार्यक्रम मी घेतले नाही, 8 डबल बरी होती. पण इतर कार्यक्रम होतो 3 दिवस. एका ठिकाणी परीक्षणा होते भजन स्पर्धेच्या, त्याच्या आधी सिंगल भजना होती, त्याच्या आधी 2 कीर्तनाच्या साठी होते अर्ध्यांचे. त्याच्यामुळे आणि
जर काही बरेच झाले असे आपले नंदुवंदरांसारखे बुवा परवाच्या दिवशी मंचात होते, हे बिचारे यांच्यात आहे नातेवाईक अजित गोसावी माझ्याबरोबर होते. अशीच लोक होते, खरोखर तुमका मानते अशीच बायका बिका जास्त सुंदर प्रश्न. आणि कोण कंटाळली ना, चांगला बोलान सुद्धा तुमचं मनोरंजन करू घेत आहोत. त्याच्यासाठी काय वाईट बोलायची काय गरज नाही. आणि वाईट ऐकणारे 4च लोक असतात, ते त्या बुवा चढवतात, बाकीचे मागसून गाडी घालतात. हा पुढ्यात नाही घायता अभंग घालत नाही, गवळण अरे पण पुढ्यात बोला ना, पाठसून कशा बोलतात. जसे काय काय लोक निजेत दात देणार आहेत, वा चादर ओढून चादरीत एखादी गोष्ट आवडली काय उपयोग हा. हे अरे वा नमस्कार. भजनकार तितका मिळवावा आणि भजनी मेळा वाढवावा, हे आमचा तत्व आहे. कारण मी भजनकारांसाठी का भयाचा करून तयार असतो. सध्या ती पेन्शन योजना असा माझ्याकडे सगळे दाखल्यासाठी येतात. 5 पैसे आपण कोणापासून घेत, कारण गरिबीची आमका सुद्धा कल्पना असा. तुमच्यातले 49 वर्षाच्या वरचे जर असतील तर प्रकरण करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 60 कलाकारांची मान्यता होती. मी त्या कमिटीवर गेल्या 2-3 वर्षापूर्वी होतोय, त्याच्यापूर्वीच्या, तेव्हा मी त्याची मर्यादा 100 करून घेतली. मी माझा मोठे पण सांगत नाही, लोकांसाठी काहीतरी करण्याची जी तळमळ. आणि 1500 रुपयाची पेन्शन होती ती आता काहीतरी 2250 का 2400 आम्ही आम्ही त्या पहिल्याच मिटिंगमध्ये तर ठराव करून घेतला. बिचारे गरिबांचं होते काहीतरी फायदा. असे कितीतरी लोक असतात की दुसरं. हा आणि एक सांगतोय की आत्ताच शासनानं कोविड काळात म्हणजे कोरोनाच्या काळात जे कलाकार घरात बसले, ज्यांचं आर्थिक नुकसान झालं, त्यांना नुकसान भरपाई देण्याची जाहीर केलेली असतात. ते कागदपत्र जे काय ते दिले प्रत्येक पंचायत समितीत जमा करा, तुमका ती मदत मिळतली. जे कलाकार असतात त्यांनी ह्या काय ह्या खेडेगावात सगळ्या ठिकाणी पोचत नाही ही गोष्ट. आणि त्या निवड समितीवर माझं नाव मी आजच पेपरला वाचलंय, मागा घेतलेलं असं. ते गरीब सगळं असतील त्यांचा बिचाऱ्यांचं कल्याण होत करूया. पण सांगताय तुमका जे कोण कलाकार असते त्यांनी करू लागा. देवा भूमी ते कधी कुणाला कळले नाही, कधी कुणाला कळले नाही, कधी कुणाला कळले नाही. म्हणते जन्म हा सजासाठी करते दुसऱ्याची कारणा पडलो तरी तगड्यावरती तुझ्या कसली वाढत जाय. पुऱ्या परीने श्रेष्ठ, पुऱ्या परीने श्रेष्ठ, समजेल तोची करून जाय. देवाची ना भीती कुणाला, कारण देव बोलत नाही. हरे नाम देवितले आनयाचे होत नाही. देवाची भीती इकडे काय प्रकार असं माहिती नाही. आमच्याकडे सर्रास देवातले दानपेटी फोडून, आज अमक्याची दानपेटी फोडली, उद्या तमक्याची. आमच्याकडे वाटेत जाताना आमच्याकडे जेवढी केळबाई मंदिर आहे त्या केळबाई मंदिराचे सगळे दागिने बिगिने सगळं अजून कोण मिळाले ना, सगळं नाही. म्हणजे देवाची चोरी करू लागले. काय राहुलं याचं कारण काय? देव बोलत नाही. कारण देव काय म्हणतात, तुझ्या कर्माची फळं तुका भोग. तू आता हे कळले तर मेनू काय घ्या ना. मग एखादं आता त्या CCTVचा त्या प्रकरण दिल्यामुळे काहीतरी का होतं असं चेकवर मिळालं. कोर्टात केस घातली पोलिसांनी, वकिलाकडे गेलो. मग वकील म्हणालो कोणत्याही परिस्थितीत खयचीच गोष्ट कबूल करायची नाही. समोरच्या वकिलाला विचारल्यानंतर नाही हो साहेब, नाही हो साहेब म्हणायचा. तुम्हाला ओळखत नाही. आणि कोर्टात केस उभी राहिली. समोर तो वकील विचारता, म्हणाले तुम्ही अमक्या देवळात गेलस. नाही हो साहेब, नाही जाऊ. त्या देवळाचा कुलूप तोडलंस. नाही हो साहेब. आतमध्ये दानपेटी होती ती फोडलंस. नाही हो साहेब. पारण फोडलं. गुतूक पैसे होते ते सगळे पिशवीत भरलं. नाही हो साहेब.
आणि तू घरात गेलं, नाही हो साहेब. अरे या सगळं नाही हो साहेब सांगतं, त्या सगळा खरा असावा. नाही हो साहेब, मेलो कर्मा. म्हणजे नाव साहेब नाही हो साहेब सुद्धा कितपर्यंत म्हणावं हा सुद्धा कळावं. तेव्हा परमेश्वराक खैतरी ध्यान व्हागा. काय म्हणतात हो, ह्या हरिनाम ही भजन बारी घेऊन करतो. थोडी तरी भान करा, घेवा तुम्ही. मी काय कोणाक म्हणत नाही, कारण तर अमृत नाही. तयार केली आहे की ते ज्यांनी कोणी तयार केली आहे त्याचा काहीतरी उपयोग, तो एकच उपयोग आहे ना, बाकी काय खत घातलं पाणी घातलं तो काय उपयोग होता काय. दारू ही तशी मुळात वाईट नाही. मी जाते इथे टाकतोय की जी समुद्र मंथन करून देव दानवानी 14 रत्न काढली, लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात आणि सुरा, 4 नंबरचा रत्न, 14 रत्नाचा अजून पुढे 10. पण गंमत काय झाली, जगात खयचीच गोष्ट वाईट नाही. बऱ्याच जणांनी तो अतिरेक केलो, काय फायदा सांगा. एका ठिकाणी अड्ड्यावर पोलिसाची धाड पडली. त्याच्यातले एक जो धावत गेलो तो पोलिसांच्या गाडीत जाऊन बसलो. गाडीत एक पोलीस होतो, तो म्हणालो आश्चर्य, आतापर्यंत जगा आम्ही पकडून जातो ते सगळे पळतो, हो येऊन गाडीतच कसं काय पोचलो. पोलिसांच्या काय रे बाबा तू भय कसं काय पळान जावतो तो काय सांगा म्हणालो. मागच्या टायमात सुद्धा अशीच धाड पडलेली. माका म्हणालो गाडी उभ्याने जावचा लागला, जागा अडवून गाडी आधी पुढे. एका ठिकाणी 11 वाजता एका म्हणतात लहर येली. 12कडे गेलो, बघल्यानंतर 12 वर नंबर होतो, नंबर घेतला, मोबाईल केला. हो म्हणालो बार केव्हा उघडतो. म्हणालो आता सकाळी. 2 मिनिटं थांबलो, परत फोन केला. हो बार कधी तुमका झाले ना सकाळी म्हणून. परत फोन केला. हो कधी परत फोन लावू नको का, सगळं वटाळ झालो. मी काय आला, मी म्हणालो त्या 12 अडकान पडलं. मालक म्हणालो त्या देण्याच्या गडबडीत काहीतरी रोवलो किंवा लय झाली ती झोपलो असतात. तिने बिचारानं गाडी काढल्या, दबा हिरोने बार उघडल्या, लाईटी लावून बघता तो सर्व दरवाजा गेलो. हो तुमका फोन लावणार मिळतो, मी भुतूर काय अडकले ना, आता उघडलाच ना, एक थांबू द्यावं. काय आयडिया नाही दमाची. हे आयडिया त्यांकाच समजतं. एकाच मी विचारलं काय पाहतो ही रोज किती पितस, काय सांगू म्हणालो. माझी सगळी दुःख भुतूर बुडवून बघतोय. दुःख कधीपासून बुडतं. परत गावल्यावर तर काही झालंय बुडाली काय रे सगळी तुझी दुःख बुडत. कर्म म्हणालो बुडतली, आता ती पेवाक शिकली. उत्तरा देव ह्यांकाच बरोबर सुचता. काय करूचे तुमचा अनुभव असतो. शाळेतली मुला सुद्धा भयंकर हुशार असतात ना. शाळेतली मुला एका गुरुजींनी शाळेतल्या पोरग्याक विचारल्याने काळ किती सांग. एक उभं राहिलो, म्हणालो भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. बरोबर. तू बरोबर, मी उपाशी आहे हा काळ कुठचा. तो चाटकर उभं राहिलो आणि सांगायला गुरुजी तुम्ही उपाशी असा घेऊ. म्हणालो दुष्काळ. हजेरी घेता एक मुलगा 3 वर्षाच्या वर्गात काय म्हणाले तुला लाज शरम काय वाटलं. एका वर्गात 3 वर्ष काढतो. अरे ज्ञानेश्वर तुझ्या एवढे होते तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तो उठून उभं राहिलो पाटकन. गुरुजी म्हणाले तुम्ही सांगता असता बरोबर आहात. ज्ञानेश्वर माझ्या एवढे होते तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण तुमच्या एवढे झाले तेव्हा त्यांनी समाधी घेतली. तुम्ही आता नका खेळू. आता सांग एक तारो असं असा की तो आधी खाली असता नंतर वर जाता. नाही म्हणालो गुरुजी व्हायचा चुकीचा. सगळे तारे वरच असतात. खाली आधी कोण नाही एक खाली असता आधी मग वर जाता. एक पोर हुशार होतो, तो उठलो. ओ गुरुजी आधी खाली असताना मग वर जाता तो म्हातारो. असं की नाही पूर्वी हुशार बरोबर हुशार होता. खयच्या माडाची शेळी काढायची, खयच्या माडाची काजू काढायची. आता वयात असतं म्हणा. आम्ही सुद्धा ताच केला शाळेत असतो. एकदा काजी तो मालक काठी घेऊन शाळेत वर्गात काय केलो. मास्तरांनी आमका मार मारलं. शाळा सुद्धा मारीचंच काम करीत होते मास्तर. तो विचार शाळेत गेलो. जे काळजी काढले ते काढले त्याचे आणि उलट त्याच्यावर धोंडे मारले. थोडं पराक्रम नाही केलो.
अर्थात काय तर वय म्हणजे काय खुळेपणा धरले का गद्दे 25 म्हणतात. माणसाचं त्या आयुष्य असं ना, त्या माणसाच्या आयुष्याचा आणि जनावरांचा निकटचा संबंध. ज्यावेळी माणूस निर्माण झालो तेव्हा सगळे 12%, सगळ्यांचा वय किती 12% घातला. माणसात सगळ्यात बुद्धी जास्त आणि बोलता एकमेव प्राणी. 84 लक्ष बोलणार कोण? बाकीच्यांका वाचा, पण बोलान आपले विचार मांडूक येत नाही. उरलेला आहे तो म्हणालो, देवा म्हणाले 12 वर्षात करायचा काय? होय का? हरकत नाही. तोपर्यंत एक गाय येली पुढ्यात, म्हणाली माझ्यातली 4 वर्षात घे. 16 वर्षात आली. छे म्हणालो 16 वर्षात सुद्धा काय होता ना. होय का? तो सर हळूहळू ही घे पाप ती घे पाप. तो सर गाढव येलो, म्हणालो माझी घ्या. 25 वर्षात आली. गाढवाची 5 वर्ष घातल्यानंतर, म्हणून त्याला गद्दे 25 म्हणतो. साधारण 25च्या दरम्यान पोरगो येलो आणि जर हारशे पुढे केस उगवू लागलो तर हिरडभर केसच उगवतात. एकदा हडे भांग काढील, एकदा तिकडे भांग काढील. काय करीत, कसले कपडे काढून काढून परत तेच घालील. काही एक सांगावचं नाही. रागमान नको कोणी, सगळ्यात तसे नाही. पण सांगतोय कारण गाढवात आणि त्याच्यात काही एक फरक नाही. तो सर ह्यो इलो प्राणी, तो इलो प्राणी. बैल इलो, साधारण 25-30 वर्ष झाली. बैलाचं आयुष्य साधारण 30-35 वर्षाचा माणूस झालो की बैलात आणि त्याच्यात काही एक फरक नाही. कामावर जर जाणार होतो तर सकाळी डबो घातल्या, कामावर गेलो, कामापासून सुटलो, घराकडे गेलो. जाताना जर नदी वंडाळून गेलो त्या काही चाललं, धरती होती काय सुटती याचं लक्ष नाही. त्याच्यानंतर प्रकरण वाढतच गेला तो माकड येलो. माकड म्हणालो मी रोज ठरवतो की रात्रीचा म्हणालो घर बांधायचा, पण उजाडला का उठले मारू सुरुवात. तो सर्व 70 वर्षांनी लोक साधारण 65-70 येली. काय लांबसून येणार माकडासारखे किलकिले डोळे करून बघतो ना. कोण रे तो? माकडाच्या आयुष्याचा परिणाम. तो सर साधारण 75-80 हात पाय रोवले. कुत्रो इलो, कुत्र्यानं आपलं आयुष्य दिलं. बघा हात पाय रवले काय खरीतरी म्हातारो खाटीर नाही तर कोपऱ्यात बसलेलो असलो. बायको सांगतो गो जरा पाणी दे. कसला पाणी? आता म्हातारा झाला काय निवास बसन ते खा होता. पोरा ऐकायची नाही, नातू ऐकायचे नाही, कोण ऐकतो? मग ज्याच्या त्याच्या अंगावर कुत्र्यासारखं येतो. कुत्र्याच्या आयुष्याचा परिणाम. आणि मग काय लोक मुंबईच्या ठिकाणचं सांगता येईल. नवरोनी बायको जर नोकरी करणारी असली तर औशी बापाशीची अडगळ घरात ठेवत नाही. सगळा इसारतात. अरे तू नोकरीक लागलंस, मोठो झालंस, पैसे कमवलं, कोणाच्या जीवात? हो जग तुका दाखवलं कोणी? चुका नाही मात्र असला करू नको. कारण ते जे त्यांचे शाप असत ते बादल्याशिवाय कधी रवायचे. तुमच्याकडे काय मीठ भाकरी असाल, अन्न पाणी असाल ता द्या. त्यांची शेवटपर्यंत सेवा करा. कारण तोच आपलं परमेश्वरा, तोच आपलं प्राणुरंग. काय म्हणणार? तुमची परिस्थिती नसाल ठीक आहे, पण असलेल्यात सुद्धा जो काय जेवणे ही प्रकृती आहे, अति खाणं ही विकृती आहे. पण आपल्यातला खात असताना त्यातल्या अर्धा दुसऱ्याला देणं ही संस्कृती आहे आणि ती आपणाला जपा. काय म्हणणार? तेव्हा आई बापाचे मात्र चुकूनही हाल करू नका. कारण काय, आज जरी तुम्ही तरुण असला तरी उद्या तुम्ही त्या स्टेजला असला. तेव्हा जर तुमच्या मुलग्यानं तसा केल्या तर तुमका कसा ह्याचा विचार प्रत्येकानं करू. काय सांगणार? आम्ही कामात जातो, आमका घराकडे येळ नसता. कामात जातास, कोणाच्या भल्यात जातास? तुमच्यात जावा. इतक्या करून एखादी बायको बरी असली तर ठीक, नाही तर नवऱ्यात जर धारेर धरणारी आली तर तो नाही जात असतो. पण बायको बोला शकणार नाही. औषध पैसे तर काय करू शकता? हो, कामात जाऊ. सकाळी नवरो बाहेर पडलो, संध्याकाळी कामावर सांगितलं आमचा कार्यक्रमात जायचा होता म्हणून मी आपलं तुझ्या घराकडे जाऊया ना? हो म्हणाले जाऊया. तो सर बायको येईल. हो म्हणाले काय चालला? हे बघा ही यादी सगळी जिन्नसाची यादी आहे, त्या आधी जिन्नस सगळे आडून देवाने मग काही जाऊचे नाही. म्हटलं कार्यक्रमात जाते, उद्या खड्ड्यात गेलो तुमचा कार्यक्रम. खड्ड्यात गेलो एका भयंकरच राग गेलो. आणि हा उद्या कामात जाताना परत डब्यात काहीतरी घालून द्यावं म्हणून सांगला तर काय देऊ? ह्याचा मस्तक फिरला खड्ड्यात. म्हणाले उद्या डब्यात ना, उद्या डब्यात विष घालून दे. बायको लगेच विचारलं डब्यातच घालून देऊ काय जाताना हेच खाऊन जाताना?
हो काय प्रकरण पेटला. फॅना घातल्यान दोरी, टेबल घातल्यान पाया काढली, आत्महत्या. मी गोत्यातील आता मी काय करू तर समजा. आणि म्हणलं हो गळफास लावून घेतोय आता. तो सर बायको पुढ्यात येऊन कमरेत घेऊन फिरवली, तुम्ही कोणी वाईट वाटून घेऊ नको. त्याला सांगता हो तुमचा काय चालला आता, लवकर आठवा माका टेबल मिक्सर लावतो. जगमारीत खाली उतारलो. तर म्हटलं रावांनी जाऊया करायचं. अशी परिस्थिती असली तर काय होतं ना संसारात. इथे करावे इथे भरावे नियम जगाचा खोटा नाही. देवा होतो भार भूमरी करेला तो थांबत नाही. गेला झोपा गेला उपयोग त्याचा होत नाही. म्हणून हा पूर्ण आला आता तरी अक्कल येईल काय. मनुष्य जन्म हा पुण्यात निष्ठा मागून चेष्टा भोग भोगुनी नरकात जाय. आपणास नाही दुसऱ्या तळावे अग्निविना तो पेटत जाय.